नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो आपण यापूर्वीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये आपण DFSLचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत, परंतु ते डाउनलोड कसं करायचं या संदर्भात देखील आपण त्या व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्टीकरणासोबत तुम्हाला माहिती दिलेली होती। तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना जे काही DFSLच्या लॉग इन डॅशबोर्डमध्ये जाण्यासाठी इश्यू येत आहेत, एरर येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत। तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जो की लॉग इन कसं करायचं आहे किंवा ॲडमिट कार्ड कोणत्या पद्धतीनं डाउनलोड करायचं आहे, कोणकोणत्या पद्धतीनं आपला लॉग इन क्रेडेन्शियल फिलअप करायचं आहे, किंवा जर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे तर तो पासवर्ड कसा चेंज करायचा आहे या संदर्भाची आपण संपूर्ण काही ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, व्हिडिओ खूप मित्रांनो इम्पॉर्टंट होणारा आहे आणि तुम्हाला 100% हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारा असेल। व तसं मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या मित्रांनो DFSL एक्झामसाठीचे स्पेशली मित्रांनो सायंटिफिक असिस्टंट, सीनियर अँड ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी मित्रांनो टेक्निकल किंवा मित्रांनो नॉन टेक्निकल क्वेश्चन्स बँक किंवा नोट्स तुम्ही घेतला नसाल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही संधी आहे, तुम्ही आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या, ज्यामुळे तुम्ही मित्रांनो 100% परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा हा होणारा असेल। मित्रांनो ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो। तर आता पाहूया आपण ॲडमिट कार्ड संदर्भातच्या सर्व काही समस्याचे समाधान। तर सुरुवातीला पाहू आपण लॉग इन करण्यासंदर्भाची समस्या, जे की लॉग इन का होत नाही। तर तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची एक लिंक स्पेशली देण्यात आली आहे, तुम्हाला त्यावर लिंकवर क्लिक करायचं आहे। लिंकवर केल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारच्या देखील लॉग इन डॅशबोर्डवर तुम्ही जाल मित्रांनो, जो की DFSLचा ऑफिशियली आणि TCSने दिलेला ऑफिशियली मित्रांनो लॉग इन डॅशबोर्ड आहे। अशा प्रकारच्या तुम्हाला लॉग इन डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो की तुम्हाला ईमेलवर दिलेला आहे, तर तुमचे DFSLचे ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला असाल किंवा त्यावेळेस मित्रांनो तुमच्याकडे ईमेल आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि जो काही पासवर्ड आहे तर आता पासवर्ड तुमचा कोणत्या प्रकारचा असेल तर पासवर्डमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतेही पण अंक असतील, म्हणजे की XYZ@XYZ1234 असा असेल किंवा ZY सॅलॅस किंवा कॉमा हॅश या प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी पासवर्ड दिलेला असेल तर तुम्हाला तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुमच्या ईमेलमधला। त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर कोड खूप काळजीपूर्वक खाली दिलेला या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकायचा आहे। तुम्ही या बॉक्समध्ये टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन करावर क्लिक कराल त्यानंतर तुम्ही समोरील पेजवर जाल, तर समोरील पेज तुम्हाला या प्रकारचा असेल। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचा जो युजर आय डी आहे, जो की युजर आय डी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे। त्यानंतर तुमचा जुना पासवर्ड जो तुम्ही आता XYZ सारखा कोणताही पासवर्ड टाकला आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड या ठिकाणी जनरेट करून घ्यायचा आहे। नवीन पासवर्ड, आता नवीन पासवर्ड तुम्हाला ज्यामध्ये कॅपिटल एक वर्ड असेल, बाकी स्मॉल असतील, त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर असेल, त्यानंतर नंबरिकल सिरीज असेल तर नंबरिकल सिरीज तुम्ही काही टाकू शकता किंवा पासवर्ड तुम्ही या प्रकारे जनरेट करा मित्रांनो, DFSL त्यानंतर @ मारा, त्यानंतर तुमची समोर डेट ऑफ बर्थ 4 अंकी तुमचा डेट ऑफ बर्थचा इयर तुम्ही टाकून घ्या, जसं की 1994 असेल, 1996, 1998 किंवा 2000 या प्रकारचे XYZ तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा पासवर्ड हा आठवण असणारा असेल। त्यानंतर तुम्ही कन्फर्म पासवर्डवर करा, कन्फर्मनी पासवर्ड प्रत्येक वेळेस तोच पासवर्ड त्यामध्ये टाका। त्यानंतर हा कॅप्चर कोड तुम्ही या बॉक्समध्ये भरून घ्या, त्यानंतर चेंज पासवर्डवर क्लिक करा। चेंज पासवर्डवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड हा मित्रांनो सक्सेसफुली चेंज होऊन जाणारा असेल। तर या प्रकारे तुम्ही ही संपूर्ण काही माहिती भरून घ्या। त्यानंतर तुम्ही जसं काही यावर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड हा सक्सेसफुली चेंज होणार असेल आणि त्याचं तुम्हाला ईमेल आणि मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी ईमेलवर तर येईलच, त्यासोबत SMS देखील तुम्हाला प्राप्त होणार असेल की तुमचा हा जो ईमेल ॲड्रेस आहे तो सक्सेसफुली चेंज झाला आणि जो नव्यानं तुम्ही टाकलेला पासवर्ड आहे आणि जो ईमेल आहे जो युजर आय डी आहे तो टाकून तुम्ही तुमचं लॉग इन क्रेडेन्शियल म्हणजे की तुमच्या डॅशबोर्डवर तुम्ही व्हिजिट करू शकाल व तेथून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड हे 100% करू शकाल मित्रांनो। आणि ज्यांचं जे आहे ऑलरेडी असेल परंतु ते विसरले असतील तर तुम्हाला काही करायचं नाही, फक्त जो तुम्हाला या ठिकाणी जो फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिसत आहे याच्या खाली मित्रांनो तुम्हाला फॉरगेट पासवर्डचा एक ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा डायरेक्टली जो युजर आय डी नंबर टाकायचा आहे, युजर आय डी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ह्या प्रकारचा मेसेज मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे जो की तुमचा युजर आय डी पासवर्ड तुम्हाला तुमच्या SMS किंवा ईमेलवर पाठवला जाईल। या प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की इफ द युजर आय डी एंटर्ड वॉज व्हॅलिड यू विल रिसीव्ह अ पासवर्ड इन मेल टू, जो काही तुमचा ईमेल आहे त्या प्रकारचा आणि जो तुमचा मोबाईल नंबर आहे त्यावर SMS करून सांगितल्या जाणारा असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर तुम्हाला ते दोन्ही मिळून जातील। तर अशा प्रकारची होती माहिती। जर तुम्हाला या मार्गाने जर तुमचं सोल्युशन झालं असेल तर नक्की आय होप तुम्ही या व्हिडिओला लाईक करशाल आणि
आणि जर मित्रांनो तुम्हाला याहून काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुपवर देखील मित्रांनो तुम्ही पर्सनली मेसेज करून संपूर्ण यावरची माहिती मिळवू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले TCS पॅटर्न आधारित सायंटिफिक असिस्टंट सिनियर ज्युनियरसाठीचे मित्रांनो किंवा इतर कोणत्याही पोस्टसाठीचे तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल हवा असेल तर नक्की तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यातून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन काय माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.